मी वैशाली विजय कोळी, राहणार कोल्हापूर। 25 मार्चला पेपरमध्ये ॲड आलेली की स्वर संध्या महेश काळेजी यांचा प्रोग्राम रत्नागिरी या ठिकाणी आयोजित केलेला आहे। 25 तारखेला मी आणि माझ्या मिस्टरांनी तिकीट काढलेली होती आणि त्यानुसार मी आज या कार्यक्रमाला बरोबर 6 वाजता इथं आल्यानंतर असं आढळून आलं की या ग्राउंडवरती कार्यक्रमाचं काहीही आयोजन नाही आहे। मुलं खेळत होती, ग्राउंड पूर्ण कार्यक्रमाचं जराही आयोजन नाही असं दिसल्यानंतर आम्ही उतरलो गाडीतून खाली आणि विचारलं इथल्या लोकांना, तर या लोकांनी सांगितलं की इथं कार्यक्रम नाहीच आहे म्हणून। मग त्यानंतर भरपूर लोक या ठिकाणी जमा झाली कार्यक्रम बघण्यासाठी आलेली। त्या लोकांना सुद्धा आजचा प्रोग्राम कॅन्सल झालेला माहीत नव्हता। ॲक्च्युली ज्यांनी ऑर्गनाईज हा कार्यक्रम केलेला आहे त्यांनी आमचे फोन नंबर त्यांना गेलेले आहेत, ईमेल ID आम्हाला त्यांनी मागितला होता तिकीट बुकिंग करताना। त्यामुळे त्यांनी पर्सनली आम्हाला त्यांनी कळवायला पाहिजे होतं की आजचा प्रोग्राम रद्द झालेला आहे। या ठिकाणी पुणे, मुंबई, कोल्हापूर, त्यानंतर गुहागर, लांजा, लोकल रत्नागिरीची लोकंसुद्धा या कार्यक्रमाला आलेली आहेत। कार्यक्रम न झाल्यामुळे आम्हाला प्रचंड मनस्ताप झालेला आहे। आमचं येण्या जाण्याचा खर्च, त्याचबरोबर तिकिटाचा खर्च, या ठिकाणी उशिरा कार्यक्रम सुटत असल्यामुळे आम्ही राहण्याचा खर्च, हा सगळा खर्च या ठिकाणी आमचा वाया गेलेला आहे। आणि मेन म्हणजे खूपच प्रचंड मनस्ताप या ठिकाणी आम्हाला झालेला आहे। तरी ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यांच्यावरती गंभीर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि आमचे सगळे रिटर्न्स आम्हाला या ठिकाणी मिळाले पाहिजेत। भरपूर लोक या ठिकाणी जमा झालेले आहेत। पोलीससुद्धा आम्ही या कार्यक्रमासंदर्भात न झाल्यामुळे आम्ही पोलिसांना सुद्धा या ठिकाणी बोलवलेलं आहे। पोलीस आमची कंप्लेंट लिहून घेत आहेत, आम्ही त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट देत आहोत आणि त्या ठिकाणी आम्ही जमलेले सगळे लोक त्या ठिकाणी सह्या करून त्यांच्यावरती कारवाई व्हावी ही मागणी करत आहोत। तर याचे गंभीर दखल रत्नागिरी पोलीस स्टेशननी घ्यावी आणि आयोजकांनी घ्यावी। या ठिकाणी जे रत्नागिरीचे समाजसेवक आहेत, जे लोक आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांनी सुद्धा याची दखल घ्यावी, कारण यामुळे रत्नागिरीचं नाव खराब होऊ नये अशी आमची मनापासून इच्छा आहे। साधारण तिकीट किती रुपयाचं होतं आणि आयोजक कोण कोण होते असं तुमच्या ओळखीचे किंवा नावं माहिती आहेत का? एकदंत काहीतरी ऑर्गनायझर होते, ते एकदंत प्रोडक्शन काहीतरी आहे। माझे तिकिटाचा दर होता 3,500 रुपये। आम्ही दोघं आलो, कोल्हापूरवरून आम्ही आलेलो आहोत, त्याचबरोबर मुंबईवरून लोक आलेले आहेत। तर एकदंतना सुद्धा आम्ही फोन केलेला होता पण त्यांनी फोन रिसीव केला नाही। बुक माय शोला आम्ही तिकीट ऑनलाईन बुकिंग केली होती, त्यांना सुद्धा फोन केल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आम्हाला शो कॅन्सल झालेल्याचं काहीही माहिती नाही आहे। आणि एक लेडी आत्ता इथं आलेले आहेत 6:30 वाजता, त्यांचं तिकीट कन्फर्म झालेलं आहे बुक माय शोवरती। याचा अर्थ असा होतो की त्यांनी बुक माय शोला सुद्धा कळवलं नव्हतं की आजचा कार्यक्रम कॅन्सल झालेला आहे। त्यानंतर जोग म्हणून जे आहेत त्यांना, कोण नाव त्यांचं, गंधार जोग यांना फोन लावला तर त्यांनी असं सांगितलं की आम्ही फेसबुकला या ठिकाणी ॲड दिलेली होती की हा प्रोग्राम कॅन्सल झालेला आहे। प्रत्येकजण त्यांचं पेज काही फॉलो करत नाही। आमचं असं म्हणणं आहे की ज्यांनी तिकीटं काढली त्यांना पर्सनली मेसेज हा जायलाच पाहिजे होता कॅन्सल झाल्याचं, एवढंच आमचं म्हणणं आहे। आमचे सगळे रिटर्न्स आणि आमचे राहण्याचा त्यानंतर येण्या जाण्याचा खर्चसुद्धा त्यांनी भरून द्यावा ही आमची विनंती आहे। धन्यवाद। कशासाठी तुम्ही रत्नागिरीत आले, नेमका प्रकार काय घडलाय? आम्ही मुद्दाम महेश काळेंच्या प्रोग्रामसाठी मुंबईवरून आलो आणि ते सुद्धा तिकीट नसताना तात्काळमध्ये तिकीट काढून 4 तास ट्रेन वेटिंगला होती, तरी पण आम्ही तिथे थांबून असं करत प्रवास करत आम्ही 1 दिवस पूर्ण 1 रात्र प्रवास 2 दिवस प्रवास करून आम्ही आलो ह्या प्रोग्रामसाठी। आणि इथे आल्यावर हे जे कळतं आहे तर असं आहे की महेश काळेंनी तरी जबाबदारी घ्यायला होती की आम्ही त्यांच्यासाठी आलो आहे, आम्हाला आयोजक कोण माहिती नाही, तर आम्ही ऑनलाईन बुकिंग केलं आहे। तर त्यांची जबाबदारी होती की त्यांनी त्यांच्या प्रेक्षकांपर्यंत हा निरोप पोचवायला हवा होता की होणार नाही आहे प्रोग्राम, काही कारण असू दे, आम्ही समजून घेतलं असतं, कारण आम्ही त्यांच्या गायनावर प्रेम करतो। हा माझा मुलगा 10वी पास झाल्यानंतर त्याचं हे होतं की महेश काळेंचा प्रोग्राम करायचा आहे, तो गाणं शिकतोय, त्याला त्यांच्याकडे शिकायचं ही इच्छा होती। पण त्यांना भेटता येईल, रत्नागिरीसारख्या ठिकाणी थोडा पब्लिक कमी असेल तर इथे मला भेटता येईल यासाठी आम्ही इथे आलो। मुंबईला पण आम्ही त्यांचे प्रोग्राम अटेंड केले आहेत, पण इथे जर त्यांच्याशी बोलता येईल म्हणून आम्ही इथपर्यंत आलो। पण हे काही इथे आलो आहे त्याच्यामुळे आम्हाला महेश काळेंकडूनच उत्तर हवं आहे की हे असं का केलं त्यांनी, कारण इथे आयोजक वगैरे कोणी काही आम्हाला उत्तर देत नाही आहेत आणि आम्हाला रत्नागिरीतलं काही माहिती नाही, त्याच्यामुळे कोणाशी संपर्क साधावा हे पण आम्हाला कळत नाही आहे। पैसे महत्त्वाचे होते पण त्याच्या मागचे त्यांच्यासाठी गाण्याची जी आमची भावना होती ती त्यांनी दुखावली आहे, तर त्याच्यावर त्यांनी आम्हाला काहीतरी उत्तर द्यावं एवढीच अपेक्षा। आयोजकांना तुम्ही भेटलात, आयोजक इथे आहेत का कोण? आयोजक इथे कोणीच नाही आहेत आणि आयोजकांचंच म्हणजे कोण आयोजक हे इथल्या लोकल लोकांना पण माहिती नाही आहे, त्याच्यामुळे तो पण एक वेगळाच प्रश्न आहे।
या संदर्भात आपण पोलीस ठाण्यात तक्रार केली का? पोलिसांकडे आता आमचं बोलणं झालं आहे, ते पण आम्हाला इथे सहकार्य करतायत. पण म्हणजे काय आहे खरं चित्र तेच काय कळत नाही आहे. फ्रॉड आहे, हा सगळा बनवलेला आहे की खरंच काय प्रोग्राम कुठल्या कारणामुळे रद्द केला आहे आणि त्यांना आमच्यापर्यंत पोचता येत नाही आहे, हेच काय कळत नाही. फोनवर वगैरे टेस्ट नसेल.